परभणी जिल्ह्यातील 54 सर्कल आणि 108 गणांसाठी निवडणूक कार्यक्रम लागला आहे आणि अनेक सर्कलमध्ये जे आहेत ते तुल्यबळ लढती होताना पाहायला मिळतात। एक लक्षवेधी अशी लढत आहे पेडगाव सर्कलमध्ये। दोन सख्खे भाऊ जे आहेत ते दोन पक्षाकडून आपलं नशीब आजवताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत त्यापैकी सुहास देशमुखचे लहान बंधू आहेत, ते शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। तुम्ही पेडगावमधून निवडणूक लढताय, पण दोन सख्खे भाऊच आहेत एकमेक। तुम्ही इकडून लढताय शिवसेनेकडून, ते राष्ट्रवादीकडून संतोष देशमुख लढताय। ही सगळी लढत होत असताना तुमच्या कुटुंबावर त्याचा काही परिणाम होईल, कौटुंबिक संबंधावर, असं वाटतं? नाही, असा काही परिणाम होणार नाही। कौटुंबिक संबंध वेगळे आणि राजकीय म्हणजे भूमिका वेगळी। कारण मागील बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासून मी शिवसेनेचा अविरतपणे कार्य करत आलेलो आहे। या पेडगाव सर्कलमध्ये मी केलेल्या सामाजिक आणि सर्व म्हणजे विकासात्मक कार्याची दखल घेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सईदभाई खान यांनी मला या पेडगाव सर्कलमध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितपणे माझा या निवडणुकीमध्ये विजय होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मी सईदभाई खान यांच्या नेतृत्वाखाली या पेडगाव सर्कलचा विकास करेल, हा मला विश्वास आहे। नक्कीच, पण तुम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाकडून लढत असला तरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो की एकाच घरातले दोन उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। नाही, तसं काही संभ्रम नाही, कारण आमच्या या भूमिका मागील बऱ्याच वर्षापासून आहेत। तर त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षांचं काम करतो, त्यामुळे संभ्रम अवस्था कुठली नाही। माझ्यासोबत सर्व माझ्या शिवसेनेचे पक्षाचे मागील 10 ते 15 वर्ष कार्य करणारे माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, त्यांच्या पक्षाचे त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे अशी कुठलीही संभ्रम अवस्था नाही। ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, माझे कार्यकर्ते प्रामाणिकपणे माझ्या पक्षाचं कार्य करतात आणि मी त्यांच्याशी पाठीशी ठामपणे उभा असतो। त्यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसनं भूमिका घेतली, प्रचार कुठलाही करायचा नाहीये फक्त आता, आणि त्यामुळे ते प्रचारात दिसणार नाहीत। मग आरोप प्रत्यारोप होताना दिसतील का इतर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात? नाही, खरं तर मी आरोप प्रत्यारोपाचं राजकारण मी करत नाही आणि मला ते मान्य नाही। उलट मी मागील 3-4 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जे कार्य केले त्यांच्यामार्फत जो पेडगावमध्ये मी विकास निधी आणला, जे विकास कार्य केलं, मी सामाजिक कार्यामध्ये जो सक्रिय असतो, त्या जोरावर मी मतदान मागणार आहे। मला कुणावर टीका किंवा आरोप प्रत्यारोप करून म्हणजे मत मागायचं नाही। मी माझ्या केलेल्या कार्यावर मत मागणार आहे। तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये गुलाल उधळण्याची संधी मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणे या निवडणुकीमध्ये मी केलेल्या कार्याची पावती मला निश्चित मिळेल आणि सर्व मतदार मला त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद देतील, मला हा विश्वास आहे। एवढंच, मतदान रूपी मतदार आपल्याला विश्वास देतील आणि या निवडणुकीचा कुठेही कौटुंबिक संबंधावर परिणाम होणार नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते सुहास देशमुख यांनी व्यक्त केले। याबरोबरच आपण संतोष देशमुख यांना या निवडणूक संदर्भात काय वाटतं या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, पेडगाव, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।